महालक्ष्मीचं गाणं सांगितलं तर दादांनी कुठे गेलं काय? महालक्ष्मीच्या गाण्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. ज्यांनी बक्षीस दिले त्यांचं नाव आहे वायरमॅन साहेब आहेत ते. याड मुरळीला त्या खंडमरायाचं याड बाई लागलं मुरळीला. वायरमॅन यांचं मत आहे 500 रुपयाचं बक्षीस आहे. पण अगोदर महालक्ष्मीचं गाणं, त्यानंतर खंडमरायाचं याड लागलं मुरळीला कार्यक्रमाची सांगता. ताई मी अन माझी लखावा कार्यक्रम आवडतोय पण येत आहे ना. केलीच अडचणी असतात जरा. बरोबर कोणाचा माझा होय. बरोबर ना चिमणी माझी उडून गेली. बरोबर बघा वयामानाने फरमास सांगितलंय का नाही? तुमची बी गेली वय. बरोबर मी बी चिमणी कुणाची तरी गेली वय. बर गेली वय. अरे देवा. 500 रुपयाचं बक्षीस दिलंय महिला मंडळ. दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता फरमाईश जर दुसरी कोणी केली असती तर घेतली नसती, पण तुम्ही केली म्हणून स्वीकारली. मन मोडावं नाही. आणि तुमच्यासारखं पब्लिक लोणीकर म्हणजे खूप शांत पब्लिक आहे. आणि त्यात सरपंच साहेबांसारखे सज्जन माणसं असल्यानंतर काय गोंधळ होतो. म्हणून म्हणायचं लखाबा मी आणि माझी लखाबा आहे. तिनं काय केलंय माहित आहे? तिनं मला लावला जीव गुळावानी वाड. कलाकार जर तुम्हाला तुमच्या मनासारखं नाही देऊ शकले त्यानंतर ही धिंगाणा करतात. हे बघा ना आईबाईचे किती शांत होते.
त्यांच्या मनाजोग आहे ना आणि त्यांना माहित आहे कोणत्या कार्यक्रमात धिंगाणा केला पाहिजे म्हणून म्हणायचं मी अन माझी लखावा मी अन माझी लखावा लखावा मी अन माझी लखावा चंदन वर्णी तो नवलाय म्हणून म्हणायचंय रेणुकाबाई मी